पोळ्यानिमित्त सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट। आता ज्या नागरिकांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना मिळणार 50,000 रुपये। राज्यातील शेतकऱ्याच्या ज्याच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी सरकारने केल्या 5 नव्या योजना सुरू। आता ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना मिळणार लाखोंचा लाभ। राज्यातील सर्व लोकांसाठी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, जे शेती करतात त्यांना थेट 5 योजनांचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे, ज्यांची सुरुवात बैलपोळ्यापासून होणार आहे। त्यातील एका योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा 1,500 रुपये मिळणार, तर दुसऱ्या योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळतील, तर तिसऱ्या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये वर्षातून एकदा 50,000 रुपये जमा होतील। यातली एक योजना इतकी भन्नाट आहे की ज्याच्या माध्यमातून फक्त एक फोन करायचा आणि तुम्ही बँकेला फोन केला की तुम्हाला बँकेत 1,500 रुपये येणार। आणि यातली 5 नंबरची सगळ्यात मोठी योजना आणि गोल्डन योजना, जी बैलपोळ्याला तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहेत, 1 ते 2 लाख रुपयाचा सरकारकडून लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आता ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे, जे शेती करतात त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी गुड न्यूज आलेली आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतजमीन ज्याच्या नावावर असणाऱ्या बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना या 5 योजनांचा लाभ मिळणार, कोणत्या त्या 5 योजना आहेत, त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात, यासाठी पात्रता कशी आहे, तसेच हे पैसे बँकेत येण्यासाठी कोणत्या बँकेत खातं पाहिजे, अशी संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। पहा, राज्य सरकार तसेच केंद्र सरकार मिळून खास शेतकऱ्यासाठी बैलपोळ्यानिमित्त त्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी या 5 वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत। आता सुरू झाल्यात। बरेचसे शेतकरी गुपचूप याचा लाभ देखील घेत होते, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना याची माहिती नव्हती। त्यामुळे आता बैलपोळ्यानिमित्त याचे पुन्हा एकदा लाभ जे बँकेमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता जर तुम्हाला बैलपोळ्याला हे पैसे मिळवायचे असतील तर हा 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे। समस्त नागरिकांसाठी त्यांच्या नावावर शेतजमीन आहे ज्यांच्यासाठी सरकारने केलेल्या आहेत 5 नवीन योजना। नमस्कार शेतकरी बांधवांनो, जो शेतकरी बांधव आहे त्यांच्या नावावर थोडीफार शेतजमीन आहे, त्याच्या शेतात राबतोय, घामाचं पाणी करतोय, कधी कधी त्याच्यावरती संकट येतात। संकटावर मात करण्यासाठी, तुमच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी सरकारने खास 5 अनोख्या योजना आणलेल्या आहेत। या 5 योजनांमुळे ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे आणि जे शेती करत असतात त्यांच्यासाठी आता लाखो रुपयाचा या ठिकाणी फायदा मिळणार आहे। तुमचा विश्वास बसत नसेल तर यातील एका योजनेमुळे तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळतील, तर एका अनोख्या योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये, तर एका योजनेअंतर्गत वर्षातून एकदा डायरेक्ट बँक खात्यावर 50,000 रुपये तुमच्या बँकेवरती येतील। यातील 5 नंबरची योजना आहे ही सगळ्यात अतिशय अनोखी योजना आहे, जिच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला गेलं तर 1 ते 1.5 लाखाचा लाभ तुम्हाला वर्षाला मिळणार आहे। या शेतकऱ्यासाठी इतक्या अनोख्या योजना आलेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यासाठी आता खुश होणार आहेत, ज्या आजपर्यंत कुणी पाहिलेल्या देखील नव्हता, ज्या आता बैलपोळ्यानिमित्त लागू करण्यात आलेले, ज्याचे पुन्हा एकदा तुम्हाला फॉर्म जर भरले नसतील तर लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरून घ्या। शेतकऱ्यांना बरीचशी माहिती नव्हती, बरेचसे शेतकरी गुपचूप याचा लाभ घेत होते, पण सरकारनं पुन्हा एकदा बैलपोळ्यानिमित्त याचा लाभ देण्याचं जाहीर केले। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की या योजनेसाठी काय कागदपत्र लागतात, कोणकोणते अर्ज करावे लागतात। पहा, 5 वेगवेगळ्या योजना आहेत, त्यामुळे 5 योजनेचे अर्ज वेगवेगळे आहेत। तुम्ही अर्ज आधी भरले नसतील तर तुम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळे व्यवस्थित सांगतो की बैलपोळ्याच्या दिवशी तुम्हाला काही योजनेचे पैसे येणार आहेत। टेन्शन घेऊ नका, अजिबात काळजी करू नका। टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळी कागदपत्रे कशी करायची, पटकन कुठून कागदपत्र आणायची, पात्रता कशी आहे, अर्ज कुठून भरायचा, लवकरात लवकर कुठे जाऊन भरायचा, हे पैसे खात्यामध्ये कसे येतात, सगळं सविस्तर तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही 1 सेकंद देखील स्किप करू नका। बैलपोळ्याला तुम्हाला मोठा धन लाभ या ठिकाणी होणार आहे। बघा, आता प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी त्याचं आयुष्य चालवण्यासाठी पैशाची ही गरज असते। आता बऱ्याच वेळा शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। आता पावसाचं पाणी पाहायला गेलं तर हे सगळ्यांना माहित आहे, कधी कधी पाऊस जास्त होतो, कधी कधी कमी होतो। त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यासाठी महत्त्वाच्या क्रांतिकारी योजना सुरू केलेल्या आहेत। आता यामध्ये तुम्हाला काही कागदपत्र जर तुम्ही काढले तर यातील एक योजना अशी आहे ज्यात फक्त एक कार्ड तुमच्याकडे असेल, त्या कार्डवर तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात। यातली सगळ्यात पहिली योजना आहे जिच्या माध्यमातून वर्षाला 12,000 रुपये मिळतात। आता अशी एक योजना आहे, पहिली 1 नंबरची योजना बऱ्याचशा शेतकऱ्याला माहिती आहे, त्यांनी आपला देखील केलेला आहे, अर्ज देखील केलेला आहे, त्याच्या पण मध्ये थोडेसे आता बदल झाले आहेत, ते एकदा आपण जाणून घेऊयात। यातली पहिली 5वी जी योजना आहे ती पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका।
कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे। जर 5व्या योजनेचा फॉर्म तुम्ही आत्ता भरला तर तुम्हाला 1 ते 2 लाख तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। पहिली आणि महत्वाची योजना जिच्यासाठी कागदपत्र लागतात, आधार कार्ड, बँक पासबुक, शेत जमिनीचा 7/12 उतारा, 8 उतारा, पॅन कार्ड। आता यासाठी पात्रता काय लक्षपूर्वक आहे का? पहिल्या योजनेसाठी जिच्या अंतर्गत तुम्हाला 12,000 रुपये वर्षाला मिळणार आहेत जर तुमची शेती आहे ती 5 एकरापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। आता बघा, या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्याचं नाव त्याच्या 7/12 उतार्याप्रमाणे असणं हे देखील अतिशय गरजेचं आहे। आता याचा जो लाभ असतो तो पहिल्या योजनेचा 12,000 रुपयाची आर्थिक मदत तुमच्या बँक खात्यामध्ये येत असते, पण डायरेक्ट येत नाही, ती टप्प्याटप्प्याने येत असते। म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला याचे तुम्हाला हप्ते मिळत असतात। ही योजना पॉप्युलर झालेली आहे ती म्हणजे PM किसान योजना, राज्यातील नमो शेतकरी योजना। आता या योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल, या योजनेची माहिती पण असेल, पण याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे। PMचा हप्ता आता जमा झालेला आहे, 2,000 रुपये नमोचा हप्ता जमा झालेला आहे, पण त्यासाठी सरकारने काही अटी आणि नियम लावलेले आहेत। बरेचशा लोकांचा आधार लिंकिंग झालेला नाही, त्यामध्ये बँकेमध्ये जाऊन त्यांनी आधार लिंकिंग करून घ्यायचं आहे। शेतकरी 5 एकरापेक्षा कमी जमीन याच्यासाठी आवश्यक आहे। अपात्र शेतकऱ्यांनी बाहेर काढलं जाते, तर ही होती पहिली योजना जिच्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला होता। आता दुसरी योजना, त्यानंतर तिसरी योजना, चौथी योजना आणि 5वी योजना, सगळ्या योजना हे वेगवेगळ्या आहेत जिच्यात डायरेक्ट 2 लाख रुपयाचा तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे। ती योजना चुकवू नका। त्याची माहिती घेण्याआधी तुम्ही व्हिडिओ बंद करू नका। आता जी योजना चालू झाली, पण त्याआधी दुसरी योजनेची माहिती घेऊयात। ती चालू होऊन जवळजवळ 6 महिने झाले, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना याची माहिती नाही। जिच्यात एक कार्ड काढायचं आहे आणि कार्ड कोणतं आहे ते देखील तुम्हाला काढण्यासाठी काय करावं लागणार आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। आता हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला शेतकरी असण्याचा दाखला म्हणजे 7/12 उतारा किंवा 8 उतारा तुम्हाला लागणार आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे तुमच्या नावावर शेत जमीन असणं अतिशय गरजेचं आहे। मग किती जमीन यांच्यासाठी चालते? मग 5 एकर जी जमीन आहे ती आवश्यकता नाही, मोठी जास्त जमीन असली तरी चालते, 20 एकर असेल, 30 एकर असेल। त्याचबरोबर तुम्हाला यासाठी आधार कार्ड लागणार आहे, तुमचं बँक पासबुक लागणार आहे, तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते पण लागणार आहे, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत, शेत जमिनीचा उतारा लागणार आहे। आता बघा, पूर्वी जे कार्ड होतं, जे जसं त्याच्या व्यक्तीकडे आधार कार्ड होतं, पॅन कार्ड होतं, आता खास शेतकऱ्यासाठी ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे त्यांच्यासाठी कृषी आधार कार्ड आता सरकार बनवत आहे, ज्याला आपण फार्मर ID कार्ड असं देखील म्हटलं जातं। यामुळे या कार्डामुळे तुम्हाला एक नाही तर हजारोचा फायदा या ठिकाणी तुम्हाला होणार आहे। या सरकारी योजनेचे सर्व पैसे, विम्याचे पैसे असतील, सबसिडीचे पैसे असतील, डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी हे कार्ड तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे। हे जर तुम्ही कार्ड असेल तरच तुम्हाला या सगळ्या योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे। आता या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील कोणतेही शेतकरी किती जमीन असली तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। सगळ्याच योजनेचा लाभ तुम्ही एका कार्डावर मिळणार आहे। पीक विमा असेल, सरकारी मदत असेल, सबसिडी असेल, तर थेट तुम्हाला यामध्ये बँकेच्या खात्यामध्ये एकाच कार्डमुळे तुमची सगळी पैसे एका कार्डमुळे आता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण आता तिसरी योजना आहे की ज्याच्या अंतर्गत तुम्हाला डायरेक्ट लाभ तुमच्या बँकेमध्ये मिळणार आहे। पण 5वी योजना अशी की ज्याच्या अंतर्गत डायरेक्ट 2 लाख रुपयाचा तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता तिसरी योजना सर्वात महत्त्वाचं आपण पाहूया, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला 1,500 रुपये प्रति महिना मिळणार आहेत। योजना फक्त काही 14 जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे, ज्यामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, आत्महत्याग्रस्त जिथे शेतकरी म्हणजे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी ही योजना सुरू झालेली आहे। बऱ्याच वेळा जे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत त्यांच्या घरासमोर दुःखाचा डोंगर उभा असतो, त्यामुळे त्याला आर्थिक स्थिरता मिळत नाही आणि तो असा टोकाचा निर्णय घेत असतो। त्यावेळेस त्यांच्या पत्नीवर आणि आर्थिक जबाबदारी येऊन जाते। त्यावेळेस त्यांनी सरकारने अशा कुटुंबाशी उभं राहून महिन्याला 1,500 रुपये देण्याचा अखेर निर्णय घेतलेला आहे आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यासाठी ही योजना सुरू झालेली आहे। आता ज्या जिल्ह्यामध्ये आत्महत्याग्रस्ताचा मृत्यूचा दाखला, पीडित कुटुंबाचा आधार कार्ड, बँक पासबुक याला लागणार आहे। शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्याच्या विधवा पत्नीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर ही योजना आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे। 4थ्या नंबरची योजना आहे, त्यामध्ये 5व्या नंबरची योजना पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय की डायरेक्ट तुम्हाला 2 लाख रुपयाचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे 5व्या नंबरची योजना पाहिल्याशिवाय तुम्ही बंद करू नका व्हिडिओ। पण 4थी योजना काय आहे ती तर आपण जाणून घेऊया। एक विशेष अनुदान 50% ते 90% याचं अनुदान तुम्हाला मिळणार असते। तर त्यामध्ये शेती करायची असेल म्हटल्यावर तुम्हाला ट्रॅक्टर लागतो, ट्रॅक्टरला रोटावेटर, बियाणे, पेरणी यंत्र, विविध अवजार लागतात, त्याच्यामध्ये सरकार तुम्हाला सूट देत असतं। ही सूट तुम्हाला विविध प्रमाणावर मिळत असते, 50% ते 90% ही सूट तुम्हाला मिळत असते। यासाठी तुम्हाला लागणारी कागदपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, शेत जमिनीचा पुरावा, 7/12 उतारा, पासबुक
हे म्हणजे जे अवजार तुम्ही खरेदी करता त्याचे कोटेशन या महत्वाच्या योजनेतून तुम्हाला 50 ते 90% किमतीवर सूट मिळणार असते. आता 5वी योजना आहे ती सगळ्यात जबरदस्त योजना आहे, सगळ्यात मोठी आहे, सर्व शेतकऱ्यासाठी आहे, ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्ड ज्याला केसीसी म्हणून देखील ओळखलं जातं. तब्बल 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ किसान क्रेडिट कार्डवरही तुम्हाला मिळत असतो. आता पाहायला गेलं तर सावकाराकडून तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला 1-2 लाखाची गरज पडते त्यावेळेस आपल्याला सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं, बँकेकडून घ्यावं लागतं, महागड्या व्याजदरामध्ये कर्ज त्या ठिकाणी घ्यावं लागतं. पण आता तुमच्याकडे फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, शेतजमिनीचा 7/12 उतारा आणि बँक पासबुक असेल तर कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही जाऊन किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे आणि 2 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला जे कर्ज आहे ते तुम्हाला फक्त 4% व्याजाने मिळतं. तुमच्या आसपास स्टेट बँक असेल, कुठली खाजगी सरकार नॅशनलाइज बँक असेल जिच्यामध्ये तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिलं जातं, फक्त 4%च्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज त्या व्याजावर मिळत असतं. ही अनोखी आणि अगदी क्रांतिकारी योजना आहे. आता हिचा लाभ घेणं हे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचं घेतलं पाहिजे असं सरकारनं पण वेळोवेळी सांगितले. तर या 5 योजनेचे पैसे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहेत. आता या योजनेची माहिती आता विस्तृत आणि संक्षिप्तपणे दिलेली आहे. तुम्हाला याची डिटेल माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा आणि प्रत्येक व्हिडिओवर एक शेवटचा डिटेल व्हिडिओ याच्यावर बनवू शकतो. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.